सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। आजच्या या ज्ञान प्रबोधाच्या मालिकेमध्ये आपण स्वामींच्या श्रीमूर्तीच्या श्रीमुकुटाचं वर्णन पाहणार आहोत। कशी त्या श्रीमुकुटाची थोरवी आहे आणि पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर हे कसं वेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन त्या श्रीमुकुटाचं वर्णन करतात हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर भगवंताच्या अंगी बर्वेपणा कसा आहे, कांतीवर तेज कसं आहे हेही आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचं ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि या ज्ञान यज्ञामध्ये तुमचंही सहकार्य लाभेल। तर जास्त उशीर न करता आजच्या ज्ञान सत्राला आपण आरंभ करूया। आजचं ज्ञान सत्र आपलं ओवी क्रमांक 489 पासून चालू होणार आहे। सर्वात्मा लिंग परेसु तिये माया प्रसादी करी वासु म्हणोनी मुकुट रूपे कळसू जैसा ब्रह्म तेजाचा। सर्वात्मा लिंगू परेशु ते माया प्रसादी करी वासू। भगवंत कसे आहेत? सर्वात्मक आहेत। तर असे ते भगवंत माया प्रसादी म्हणजे माया रूपी राजमहलामध्ये किंवा प्रसादी म्हणजे देवळामध्ये असे म्हणू शकतो आपण। तर माया रूपी राज प्रसादामध्ये म्हणजेच राजमहालामध्ये म्हणा किंवा देवळामध्ये म्हणा, तर अशा आहे मायापूर रूपी। हे मायाप्रसाद कशाला म्हटलेलं आहे? भगवंताची श्रीमूर्ती म्हणजे काय आहे? मायापूर आहे। तर त्या मायापुरामध्ये मायापूर रूपी मंदिरामध्ये भगवंत तिथे वास करत आहेत, राहत आहेत। जसं एखाद्या मंदिरामध्ये महादेवाच्या लिंगाची स्थापना असते, प्राणप्रतिष्ठा करतात तिथे, त्याप्रमाणे या माया मंदिरामध्ये माया प्रसादामध्ये काय आहे? तर भगवंताचं जणू काही तिथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। सुरुवातीच्या खाणीमध्ये आलेला आहे सर्वात्मा लिंग परेशु, म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जशी पिंड स्थापन केलेली असते तसे मायारूपी या मंदिरामध्ये भगवंत रूपी पिंड, भगवंत रूपी लिंग तिथं स्थापन केलेलं आहे। तिथे भगवंत राहत आहेत असं कवी म्हणतात। किंवा यामध्ये पाठभेद आलेला आहे, तिये माया प्रसादी करी वासू हा जो शब्द आलेला आहे, याऐवजी दुसऱ्या एका पोथीमध्ये माया मूर्ती करी वासू म्हणजे मायेच्या मूर्तीमध्ये भगवंताचं स्वरूप वास करते असंही आलेलं आहे। म्हणोनी मुकुट रूपे कळसू जैसा ब्रह्म तेजाचा। ज्याप्रमाणे एखाद्या मंदिराचा कळस तेजोमय दिसतो, त्याप्रमाणे भगवंताचं जे श्रीमुकुट आहे तेच म्हणजे जणू काही कळस आहे। आणि त्या कळसावर काय दिसत आहे? ब्रह्मतेज दिसत आहे। ब्रह्मतेजाने तो जो कळस आहे तो एकदम तेजोमय झालेला आहे। तयाचे या प्रकाशाची झिणी ते स्वर्गी ससी तरणी। या लागे सकळ देव मुकुटमणी ब्रीद तयाचे। तयाचे या प्रकाशाची झिणी म्हणजे भगवंताच्या प्रकाशाची झिणी। आता झिणी म्हणजे काय नेमकं? तर झिणी या शब्दाचा अर्थ काय? झिणी म्हणजे काही अंश। जसं आपण बोलतो श्री नागदेवचार्यांना अप्रोक्षाची झिन्न बांधली होती, म्हणजे अप्रोक्षाचं काही अंशी
त्यांना ज्ञान झालेलं होतं, अप्रोक्ष झालेलं होतं काही अंशी, असं म्हणू शकतो आपण. तर त्याप्रमाणे इथे कवी म्हणतात, तयाच्या प्रकाशाची झिणी, म्हणजे भगवंताच्या त्या श्रीमूर्तीवर जो प्रकाश आहे, जे तेज आहे, त्याच्या काही अंशाने ते स्वर्गी ससी तरणी, जणू काही भगवंताच्या तेजाचा थोडासा एक अंश घेतलाय आणि त्या अंशापासून जणू काही सूर्य आणि चंद्र तयार झालेले आहेत. ससी म्हणजे शशी, शशी असं कशाला म्हणतात? चंद्राला म्हणतात. तर शशी तयार झाला आणि तरणी म्हणजे सूर्य, सूर्याच्या ठिकाणी जे काही तेज आहे, जे काही त्याच्या ठिकाणी एक अक्षय ऊर्जा आहे, ती सर्व जणू काही भगवंताच्या श्रीमूर्तीवरील काही अंशी तेजाने त्याला प्राप्त झालेला आहे, असं पंडित आपल्याला इथे सांगतात. पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्याला सांगतात. या लागी सकळ देव मुकुटमणी ब्रीदतयाची, या लागी म्हणजे या कारणास्तव सकळ देवाचे मुकुटमणी आहेत, असं त्यांच्या ठिकाणी ब्रीद सर्व योगी जन गातात. कारण भगवंताच्या ठिकाणी जे तेज आहे, त्या तेजापासूनच या देवतेंच्या मुकुटामध्ये, देवतेंचे जे मुकुट आहेत म्हणजे टोप आहेत, इंद्र देवता असेल, विष्णू असेल, ब्रह्मा असेल, हे ज्या काही देवता आहेत जे टोप वापरतात सोन्याचा, त्या टोपामध्ये जे रत्न लावलेले आहेत, त्या रत्नामध्ये जे तेज दिसत आहे, ते तेजही भगवंताच्या श्रीमूर्तीवरील काही अंश तेजामुळे ते तेज आहे. भगवंताच्या श्रीमूर्तीवरील काही अंशी तेज त्यांनी जणू काही घेतलेलं आहे आणि त्यापासून जणू काही त्या मुकुटमण्यांना तेज आलेला आहे. थोरिया आणि हवावा मुकुटवर्धना नीच नवा, ते ब्रह्मादिका अगाधिवा पूज्यमान. थोरिया आणि हवावा, मुकुटवर्धना नीच नवा, भगवंताच्या ठिकाणी जे मुकुट आहे, म्हणजे भगवंताचं जे मुकुट आहे, जे भगवंताचं शिर आहे, त्या शिराच्या ठिकाणी, श्रीमुकुटाच्या ठिकाणी जे थोर अशी हवाव आहे, म्हणजे जे तेज आहे, जो प्रकाश आहे, तो नीच नवा म्हणजे दररोज काय होतो? नीच नवा म्हणजे दररोज नवनवीन असा दिसतो. आणि काय होते? वर्धना शब्द आलेला आहे, म्हणजे दररोज तेज जणू काही वाढतच आहे, तेज काय कमी होत नाही. म्हणून इथे वर्धन शब्द वापरलेला आहे. वर्धन म्हणजे काय? वाढणे. तर भगवंताच्या श्रीमुकुटावरील जे तेज आहे ते दररोज जणू काही वाढतच आहे, ते काही तेज कमी व्हायला तयार नाही. तो ब्रह्मादिका अगाधिवा पूज्यमान, आणि म्हणून जे ब्रह्मादिक देवता आहेत, 81 कोटी 1.25 लक्ष 10 ज्या देवता आहेत, त्याही देवता अगाध अशा या भगवंताला पूज्यमान म्हणजे पूज्य मानतात. त्यांच्यासाठी ते पूजनीय आहेत आपले भगवंत. संसार शत्रु भेण जे पाठी गती शरण, तया कदा नाही मरण पुनर्भव. संसार शत्रु भेण जे पाठी गती शरण, या संसाराला घाबरून, संसाराला शत्रू मानतात. ज्यांना भगवंताचा बोध झाला, ज्यांना जीव देवता प्रपंच परमेश्वर हे वेगळे वेगळे पदार्थ आहेत, प्रपंच हा नश्वर आहे, देवता ह्या निकृष्ट निर्यदायका आहेत, जीव तर स्वार्थपर आहे, एकमेव असा भगवंत आपला हितकारक आहे, असा बोध ज्या व्यक्तीला झाला, तो व्यक्ती म्हणतो संसार म्हणजे माझा शत्रू आहे. मग या शत्रूला घाबरून जो जीव, असा जो बोधवंत जीव, असा जो अनुसरलेला जीव भगवंताच्या शरण जातो, भगवंताच्या पाठीमागे जाऊन लपतो,
तया कदा नाही मरण पुनर्भव, त्याला पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, असं पुन्हा संसारामध्ये जन्माला येणे आणि पुन्हा मरणे, पुन्हा जन्माला येणे पुन्हा मरणे, कधी शेळीच्या जन्माला, कधी डुकराच्या जन्माला, कधी नरकोड्यातल्या आळीच्या जन्माला, कधी म्हणजे नको नको ते जन्म जे हा जीव घेत असतो आपल्या अर्जकत्वानुसार. हे सर्व पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, हे सर्व बंद होऊन जाईल. तया कदा नाही मरण पुनर्भव, या संसारामध्ये या भवसागरामध्ये पुन्हा त्या जीवाला कधी मरण नाही जो सर्व भावे परमेश्वराला शरण आलेला आहे, संसारापासून दूर झालेला आहे. पण परिस्थिती अशी आहे, या जीवाला सर्व कळालं तरी हा जीव काय संसार सोडत नाही. मी बरेच काही आपले वासनिक बघतो, म्हणतात काय बाबा, म्हणतात याच्यामध्ये स्वर्ग आहे, मस्त नातवंड खेळवायचे, मस्त आरामात राहायचं, ह्याच मध्ये तर स्वर्ग आहे असे काही बोलणारे असतात. त्यांना सर्व माहिती आहे, स्थानपतीला जातात पाया पडण्यासाठी, मार्गमंडळीला दंडवत करतात, आश्रमात जातात, देवपूजा करतात, पोथीपान ऐकतात, म्हणतात आम्ही कार्यक्रम करून आलो म्हणजे आमचा देवधर्म झाला. बरेच काही असे वासनिक असतात, हा आम्ही या कार्यक्रमाला गेलो होतो, आमचा झाला बा चांगला देवदेव झाला. अरे बाबा, कार्यक्रम झाला, घंटाभर प्रवचन ऐकलं, जेवण करून घरी आलात तुम्ही, जे प्रवचन ऐकलं त्या प्रवचनातून तुम्ही स्वतःच्या आचरणात किती गोष्टी आणल्यात? जर काही चांगल्या गोष्टी आचरणात आणल्या तुम्ही तर त्याचा फायदा आहे, नाही तर काय नुसतंच कार्यक्रमाला गेले, दंडवत झाला आणि प्रवचन ऐकलं 1-2 घंटे जे काही असेल आणि संध्याकाळी परत आले घरी, पुन्हा जैसे थे वैसे, तोच घर, तोच संसार, तेच घर, तेच मुलं बाळ आणि तेच विचार पुन्हा संसाराचे, असं केल्यानं तसं होईल, तसं केल्यानं असं होईल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, आपल्याला धावपळ चालू झाली संसारासाठी. मग असं 1-2 घंट्याचं तुम्ही तिथे त्या कार्यक्रमामध्ये जाऊन काही 4 गोष्टी ऐकता आणि त्यामध्ये पण बरंच काही राजकारणच चालते. कार्यक्रमांमध्ये पण, कार्यक्रमामध्ये काय चालते, काही काही कार्यक्रम तर असे असतात, कार्यक्रमाच्या अगोदर तिथं चालू होतात वादविवाद, कार्यक्रम चालू झाल्यानंतर पण भाषणामध्ये पण राजकारण चालू असते. आम्हाला इथे बसवलं, आम्हाला तिथे बसवलं, आम्ही असं होतो, आम्ही तसं होतो, आम्हाला असंच कसं केलं, तसंच कसं केलं, हे आम्हाला मान्य नाही, ते तुम्हाला मान्य नाही, हे असं चालणार नाही. देव राहिला बाजूला, धर्म राहिला बाजूला, हे तिसरंच काहीतरी तिथं तिसरं शिंग निघते बघा. मग आता तुम्ही अशा कार्यक्रमाला जात असाल, कितीही पट्ट्या फाडत असाल तुम्ही, 500ची फाडा, 1000ची फाडा, 5000ची फाडा पावती, त्याने तुम्हाला देव होणार नाही. देव कधी होतो? घरी जरी बसून असाल तुम्ही आणि सकाळी उठून जर तुमच्या डोळ्यातून देवासाठी अश्रू येत असतील, हे भगवंता तूची व्हावा, तूची भेटावा, असा जो अर्थवंत असेल त्याला घर बसल्याच पुण्य आहे, पुण्याच्या राशीच्या राशी मिळतील, पापाचे डोंगरच्या डोंगर नासून जातील, घरीच पुण्य कमवेल तो व्यक्ती. तर असं आपल्याला ईश्वर जवळ करायचा आहे. आपण ईश्वरासाठी रडलो तर ईश्वर आपल्या जवळ येईल, आपण प्रपंचासाठी रडलो तर ईश्वरही जवळ येणार नाही, आणि प्रपंच तर आपण त्या प्रपंचातच गुरफटून पडलेलो आहोत. ते प्रपंच काय भलं करणार आहे का आपलं? नाही, भला करणारा तो ईश्वर आहे. तर असो, एक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आपल्याला याच्यातून लक्षात येते की जर आपल्याला संसार चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या शरण जाणे, सर्व भावे शरण, अनन्य भावे शरण जाऊन अव्यभिचारी भक्ती करणे, तर मग भगवंत आपल्याला संसार सागरातून तारून नेतील. तेने सगुणे ब्रह्मेसी निर्गुण ब्रह्म पाठी सरिसी, विसावा शरणांगतासी याची कारणे.
तेने सगुण ब्रह्मेसी निर्गुण ब्रह्म पाठी सरिसी. जे सगुण ब्रह्म आहेत आणि जे निर्गुण ब्रह्म आहेत त्यांच्या ठिकाणी जर हा जो शरणागत झालेला आहे तर नक्कीच भगवंताच्या जवळ विसावा शरणागतासी, सगुण ईश्वर असो किंवा निर्गुण ईश्वर असो, त्यांच्या जर शरण गेलो आपण, त्यांच्या पाठीशी जाऊन उभं राहिलो, भगवंताला आश्रय मागितला आपण, तर भगवंत नक्कीच विसावा देतील शरणागताला. कारण तो शरणागत सर्व भावे शरण आलेला आहे. आता हे पाठीशी पोटाशी याच्यामध्ये काय आपण पडू नये. सरळ सांगतो मी स्पष्ट, पाठीला प्राप्ती होते की पोटाला प्राप्ती होते, पुढच्या भानगडीत आपण पडायचं नाही. पाठीशी म्हणजे सद्ब्रह्माच्या प्राप्तीला गेला जीव, पोटाशी म्हणजे ईश्वर प्राप्तीला गेला, भानगडीतच पडायचं नाही आपण. बालकी खाल ज्यांना काढायची त्यांना काढू द्या, वासनिक मंडळींनाही सांगत आहे आणि जे सज्जन साधू संत आहेत त्यांनाही मी सांगत आहे, या भानगडीत आपण पडायचं नाही. श्री गोपालकृष्ण महाराजांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, कर्म कर, तुझ्या हातामध्ये काय आहे? कर्म करण्याच तुझ्या हातामध्ये आहे, फळाची अपेक्षा करू नको. मग श्रीकृष्ण महाराजांनी फक्त अर्जुनाला सांगितलं का हे वाक्य? तुमच्या आमच्यासाठी पण आहे. त्यामुळं आता आपण जे धर्माचरण करत आहोत तेच आपल्या हातात आहे. जे विधी प्राप्त आहेत ते विधी तुम्ही आचरण करा, स्मरण करा, पारायण करा, भिक्षा करा, अटन करा, विजन करा, भिक्षा हे अटन विजन भिक्षा भोजन हे सर्व करा. ते प्राप्ती कशाची होईल म्हणून वाद वितंडवाद, हे आमचं शास्त्र ते तुमचं शास्त्र, हे उपाध्यांचं शास्त्र हे कवीश्वरांचं शास्त्र, हे उपाध्यांचे निर्णय हे कवीश्वराचे निर्णय, हे पारमंडल्यांचे निर्णय, या भानगडीत पडू नका. वाटोळ झाले मानव पंथाचे या पायी. सर्रास कोणी म्हणते नाही आता शास्त्रच राहिलं नाही कवीश्वरांचं, हे झालं आता सगळं शास्त्र उपाध्यांचं. मग आता शास्त्र जर उपाध्यांचं झालं तर मग ईश्वर कुठे गेले? भगवंतानं ब्रह्मविद्या सांगितली, त्या भगवंताची ब्रह्मविद्या नाही राहिली म्हणे, उपाध्यांची झाली आता ब्रह्मविद्या. असे बोलणारे महाभागी लोक आहेत काही. तर या राजकारणामध्ये नको पडायला. पार वाटोळं झालं मानवापंथ. गेल्या 800 वर्षापासून महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या आपण 5% लोक पण उपदेशी करू शकलो नाही. ते या राजकारणापायी, या मतभेदापायी, सर्व यामुळं आपण मागे पडलेलो आहोत. त्यामुळं हे परिणाम कशाचे आहेत? श्रीकृष्ण महाराजांचे जे काही श्लोक आहेत गीतेमधले त्याचा विसर पडला आपल्याला, त्याच्याप्रमाणे आपण आचरण करत नाही. श्रीकृष्ण महाराज म्हटले कर्म कर, तुझ्या हातात कर्म करणं आहे, ते फळाची अपेक्षा कशाला करतो, त्याच्यावर कशाला वाद घालायचा आपण, हे देवाने सांगितलं. आपण श्रीकृष्ण महाराजांना विसरून गेलो, श्रीकृष्ण महाराजांच्या गीतेच्या श्लोकांना विसरून गेलो आणि मग आपण याच्यामध्ये विद्वत्ता दाखवतो. नाही, देवाने सांगितलं पाठीशी म्हणजे सद्ब्रह्म, पोटाशी म्हणजे ईश्वर प्राप्ती. नको हे असं काही भानगड, आपल्याला काही भानगड नाही पाहिजे आपल्याला. हे आता आपल्याला ईश्वर कळालेला आहे. शांत चित्ताने देवाचं स्मरण करा. देवा तू माझा, मी तुझा, माझं भलं तुला कळते आणि माझे जे काही माझं भलं ज्याच्यामध्ये आहे ते मला प्राप्त करून दे. बस संपला विषय. बालकी खाल किंवा साखरेची साल आपण कशाला काढायची? तर असो. त्यामुळं हे सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म इथे जीव शरण गेला, मी सरळ असा अर्थ लावलेला आहे, नाही तर याचा अर्थ वेगळाही लागतो पुन्हा लावतो म्हटलं तर. परंतु कशाला त्या वादामध्ये आपण पडायचं? पाठीशी की पोटाशी, सगुण की निर्गुण, हे सोडून दिलं मी. सरळ सरळ अर्थ सांगितला की भगवंताच्या शरण गेलं म्हणजे भगवंत आपल्याला तारणार आणि स्वतःची प्राप्ती करून देणार. संपला विषय. जास्त डोकं घालायचं नाही. चला पुढच्या ओळीकडे वळूया आपण. सोळया दिधली वानवती, की तनु आतली वेधवंती, तेवी चांपे गोर अंग कांती, नेपाळी दिसे. सोळया दिधली वानवती. मागच्या ज्ञानसत्रामध्ये पण सोळे असा शब्द आलेला आहे. सोली व सोळयाचा गाभा, तयावरी लावण्य शोभा, असा उल्लेख आलेला आहे.
तर इथे पण सोळ्या शब्द आलेला आहे. सोळ्या म्हणजे काय? सोन्याला पुन्हा चांगला त्याच्यावर चमक येण्यासाठी त्याच्यावर पुन्हा एक परत चढवलेली आहे चमक येण्यासाठी. जसं एखादं घरातील भांड खराब झालं, त्याला आपण उजळवण्यासाठी काय करतो? पितांबरीने घासतो, लिंबाने घासतो, मग पितळेचे भांडे, तांब्याचे भांडे एकदम चकाकतात. आणि काही काही याच्यामध्ये बघतो आपण की देवाचे जे काही चांदीचे टोप वगैरे असतात, मग ते खराब झालेले असतात, तर त्याला पण आपण काय करतो? त्याच्यावर पण पॉलिश चढवतो आपण, चमकवतात ते सोनार लोक. तर तसं कवी म्हणतात की सोन्यावर इथे पॉलिश दिलेली आहे, एक परत चढवलेली आहे, चमक अशी त्या सोन्यावर यावी म्हणून. की तनु आतली वेदवंती, भगवंताची श्रीमूर्ती तशी दिसत आहे, त्वचा तशी दिसत आहे, जणू काही सोन्यावर पुन्हा चमक यावी म्हणून वेगळी एक चमकदार परत चढवली. त्याप्रमाणे भगवंताची कांती आहे. तेवी चांपे गौरांग कांती नेपाळी दिसे. तेवी म्हणजे तशी ते चांपे गौर अंग कांती, अंगाची कांती म्हणजे त्वचा. नेपाळी दिसे म्हणजे एकदम अशी नितळ, त्याच्यामध्ये कोणते दाग धबे नाही, अशी ती त्वचा दिसत आहे. एकदम स्फटिकासारखी, एकदम एकसारखा रंग आहे. नाहीतर काही आपण बघतो लोक गोरे दिसतात दिसायला, परंतु त्या त्वचेवर कुठेतरी काळे डाग आलेले असतात, पांढरे डाग आलेले असतात, कुठे वांग आलेला असतो. तर हे असे डाग वगैरे, वांग, पांढरे डाग, काळे डाग असे काहीही त्या त्वचेवर नाहीत. त्वचा एकसारखी अशी एकदम चमकदार त्वचा आहे, एकसारखा रंग आहे, हवा हवासा वाटणारा असा रंग आहे. तर अशी ती भगवंताची श्रीमूर्ती आहे. अंगीचे नि गोरेपणे जिंतले वानवसे चांदिणे, सौरभे पारू म्हणे कणक चांपेयाते. अंगीचेनी गोरेपणे, भगवंताच्या अंगावर जो गोरेपणा आलेला आहे, जो गोरेपणा आहे, ते काय केले त्या गोरेपणाने? जिंतले वानवसे चांदिने, म्हणजे एका वर्षामध्ये, आता हे वानवसे चांदिने कशाला म्हणतात ते समजून सांगण्यासाठी उदाहरण देतोय तुम्हाला. 365 दिवसाचं एक वर्ष असते, तर या पूर्ण एका वर्षामध्ये जे चांदणं जास्त चमकणारं असते ते म्हणजे शरद ऋतूतील, ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. कोजागिरी पौर्णिमेला आकाशामध्ये जे चांदणं असते, जो चंद्र निघालेला असतो, तो चंद्र जेवढा तेजोमय आहे, जेवढा प्रकाश देतो, तेवढा प्रकाश पूर्ण 12 महिन्याच्या पौर्णिमा जरी पाहिल्या, आपण 11 महिन्याच्या पौर्णिमा जरी पाहिल्या, एक पौर्णिमा कोजागिरीची सोडली त्याला शारदीय पौर्णिमा म्हणतात. तर त्या शरद ऋतूतील जो चंद्रमा निघालेला आहे कोजागिरी पौर्णिमेला, त्या चंद्राचं तेज जर आपण पाहिलं तर एका वर्षामध्ये बाकीच्या ज्या 11 पौर्णिमा आहेत, त्या 11 पौर्णिमेच्या चंद्राच्या ठिकाणी तेवढं तेज नसते. अशी महती त्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची आहे. म्हणून म्हणतात की शरद ऋतूतील जे चांदणं आहे, जे तेजोमय एकदम प्रकाश देणारं चांदणं आहे, त्यांनाही जिंतले, म्हणजे भगवंताची अंगकांती एवढी तेजोमय आहे की शरद चंद्राला पण ती कांती जिंकून टाकेल, विजय प्राप्त करेल, एवढी चमकदार कांती म्हणजे स्वामींच्या अंगावरची त्वचा आहे. भगवंताचं अंग एवढं गोर आहे, चांपे गौर आहे, आणि त्यावर तेवढं तेज आहे. सौरभ्य पारू म्हणे कणक चांपेयाते. कणक म्हणजे सोनं, चाफा म्हणजे चाफ्याचं फुल. तर इथे काय सांगायचं कवीला? सोन चाफा जो असतो, त्या सोन चाफ्यापेक्षाही सुंदर रंग आहे भगवंताच्या त्या त्वचेचा, कांतीचा. आपण भगवंताला वर्णन करत असताना काय म्हणतो? चांपे गौर बोलतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची
जी त्वचा आहे त्या त्वचेचं वर्णन करताना चांपेगौर बोलतो की नाही? चांपेगौर म्हणजे काय? तुम्ही जर सोनचाफा पाहिला असेल, त्या चाफ्याच्या फुलामध्ये बघा, देठाकडे आतमधनं, आतल्या बाजूने जो रंग असतो तो रंग पिवळसर असतो. एकतर हळदीसारखा पण पिवळा नसतो, लिंबासारखा पण पिवळा नसतो, वेगळीच छटा असते त्या चाफ्याच्या पिवळसरपणाची मधल्या. तर कवी आपल्याला काय म्हणतात? सौरभे पारू म्हणे कनक चाफे आते. भगवंताची जे श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीची जे वर्ण आहे, श्रीमूर्तीचा वर्ण हे चाफ्याच्या त्या फुलाच्या रंगापेक्षा सुंदर आहे. आणि जे त्या कनक चाफ्यामध्ये जो सौरभ्य आहे, सौरभ्य म्हणजे सुगंध जो आहे, तो सुगंधही भगवंतापुढे फिक्का आहे. भगवंताच्या श्रीमूर्तीचं सौंदर्य तर उत्तम आहेच, परंतु त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी दुर्गंध येत असेल असाही अर्थ नाही. कवी म्हणतात भगवंताच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी चाफ्याही पेक्षा सुंदर असा सौरभ आहे, म्हणजे सुगंध आहे. आपण कैवल्य अंगे बेठले वरी लावण्य परिणामले, ते कांती कोणे बोले वाणी निरुपम. आपण कैवल्य अंगे वेठले, भगवंतानी अंगामध्ये काय वेठलेलं आहे? कैवल्य वेठलेलं आहे. म्हणजे त्या मायापुरामध्ये कैवल्य स्वरूप म्हणजेच ईश्वराचं जे स्वरूप आहे ते परिपूर्ण व्यापलेलं आहे. आणि वर लावण्य परिणामले, आतमधून तर ईश्वर स्वरूप आहे आणि बाह्य बाजूने लावण्य भगवंतांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे लावण्य पूर्ण शरीरावर दिसत आहे. ते कांती कोणे बोले वाणी निरुपम. अशी ते भगवंताची कांती म्हणजे त्वचा. कोणे बोले म्हणजे कोण्या शब्दाने? वाणी निरुपम. मी कोण्या शब्दाने भगवंताच्या त्या त्वचेचं वर्णन करू? कारण ती त्वचा कशी आहे? निरुपम, म्हणजे कोणतीही उपमा त्या त्वचेला देता येणार नाही. या जगाच्या पाठीवर अशी कोणती उपमा नाही की त्या सर्वज्ञांच्या त्वचेला ती उपमा द्यावी. एवढी सुंदर अशी कांती आहे, निरुपम अशी कांती आहे भगवंताची. असो हे ब्रह्मतेजाच्या प्रकाशा, जरी उमाने आरिसा, ना तरी परमाणु महदकासा माप होये. कवी म्हणतात असो हे ब्रह्मतेजाच्या प्रकाशा. कवी म्हणतात आता हे जे काही कांतीचं वर्णन चालू आहे, आता हे असू द्या, आता भरपूर वर्णन झालं. जरी उमाने आरिसा, जे आरसा आहे, आरिशाच्या मापाने जरी आपण मोजमाप करतो म्हटलं तरी ते शक्य नाही. ना तरी परमाणु महदाकाशा माप होय. किंवा जर आपण परमाणूने या मोठ्या आकाशाचं मोजमाप करतो म्हटलं तर ते शक्य आहे का? नाही. त्यामुळं कितीही वर्णन करतो म्हटलं तरी ते भगवंताची कांती एवढी सुंदर आहे की नेमकं वर्णन करणं अशक्य आहे. म्हणून आता आपण इथे थांबूया असं कवी म्हणतात. समुद्राची खोलीचा अंतू, शोधे मृणाळ सुताचे नितंतू, तरी तो अगाधू अनंतू वर्णवे प्राकृतासी. समुद्राची खोलीचे अंतू, शोधे मृणाळ सुताचे नितंतू. समुद्राची जी खोली आहे ती खोली मोजण्यासाठी जे कमळाच्या देठामध्ये तंतू असतात, जसं आपण केळीचे जर खोड पाहिली, त्या केळीच्या खोडातून धागे निघत असतात जर काढले असे ओढून, तर तसं कवी म्हणतात जर कमळाच्या त्या खालच्या काडीमधून जे तंतू निघतात त्या तंतूने जर आता समुद्राची खोली मोजतो म्हटलं तर ते शक्य आहे का? शक्य नाही. तरी तो अगाधू अनंतू वर्णवे प्राकृतासी. आणि जर त्या
मृणाळ सुत म्हणजे कमळाच्या दांडीतील त्या बारीक बारीक धाग्याने जर समुद्राची खोली मोजता आली तर असा जो अगाध असा जो परमेश्वर आहे तरच तो परमेश्वर मला वर्णन करता येईल असं कवी म्हणतात. म्हणजे अर्थ काय झाला की कमळाच्या दांडीतील धाग्यांनी समुद्राची खोली मापता येणार नाही, त्याप्रमाणे अगाध अशा अनंत अशा परमेश्वराचं वर्णन मी प्राकृताशी म्हणजे माझ्यासारख्या एकदम खेडमट माणसाकडून, माझ्यासारख्या प्राकृत वाणी असणाऱ्या माणसाकडून त्या भगवंताचं वर्णन कसं केलं जाऊ शकते असं कवींना म्हणायचं आहे. परी अचळ शिवाचे निवरे बुद्धी अधिष्ठिली तत्व विचारे म्या मूर्ती वर्णिली तदाधारे म्हणे विश्वनाथू. परी अचळा शिवाचे निवरे. परी म्हणजे परंतु, कवी काय म्हणतात पुढं, परी अचळा शिवाचे निवरे, जे अचळ शिवबास होते त्या शिवबाच्या वरामुळे बुद्धी अधिष्ठिली तत्व विचारे, या बुद्धीच्या ठिकाणी कवी म्हणतात माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तत्व विचार अधिष्ठित झालेले आहेत. हे सर्व देणं मला कोणाकडून प्राप्त झालेलं आहे तर अचळ शिवबासापासून झालेलं आहे. आणि त्या अचळ शिवबासांकडून जे तत्व विचार भेटलेले आहेत पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांना, त्या तत्व विचाराच्या साह्याने कवी म्हणतात म्या मूर्तीवर निली तदाधारे, त्या ज्ञानाच्या आधारे मी भगवंताच्या श्रीमूर्तीचं वर्णन केलेलं आहे म्हणे विश्वनाथू. विश्वनाथ बास बाळापूरकर इथे आपल्याला सांगतात. उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपल्याला मात्या पित्याचं वर्णन ऐकायला मिळणार आहे. भगवंताच्या मात्या पित्याची काय महिमा आहे ती महिमा कवी आपल्याला सांगणार आहेत. ते आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आजची वेळ आपली संपलेली आहे, तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मात्या पित्याची महिमा जाणून घेण्यासाठी. आणि उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटून जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे उद्या मी व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये येईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकाल. भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मात्या पित्यांची महिमा जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.